नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1068वा भाग. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली हिंदीमधली रचना आहे. सिर्फ बहुत पैसा या ताकत किसी के पास है, इसलिए सब काम अच्छे ही नहीं होते. उसके लिए सही नियत की ज़रूरत होती है. दुसरी जी रचना आहे ती आहे मराठीमध्ये. ब्रह्मसूत्रातील या 50व्या भागात पुढचं 38वं आणि एकूणातलं 263वं सूत्र बघू. आत्मा बुद्धीपेक्षा वेगळा आहे, मग आत्मा माध्यम असणार. कारण मग शक्ती बुद्धीकडे आणि कधी आत्म्याकडे जाते. बुद्धीने समजतं, अनुभव येतो आणि करणं हे आत्म्यामुळे होतं. आणि माध्यम देखील आणखी कोणाच्या तरी साहाय्याने काम करतो. आता पुढचं 39वं आणि एकूणातलं 264वं सूत्र बघू. आत्मा माध्यम असणार, कारण तसं नाही धरलं तर देवावर खूप ध्यान केलं तर त्याचा उपयोग नाही असं होईल. उपनिषदात सांगितलं आहे की ध्यान हे आत्मा जाणण्यासाठीचा सोपा मार्ग आहे आणि तोच ब्रह्म जाणण्यासाठी देखील आहे. आता पुढचं 40वं आणि एकूणातलं 265वं सूत्र बघूया. एखाद्या सुताराकडे लाकूड असो नसो, कामाची हत्यारं असोत नसोत, तो माणूस असतो सुतारच. आत्म्याच्या बाबतीत म्हटलं तर तोही माध्यमच. वेदांत्यांचं म्हणणं असं की आत्मा मध्यस्थ असणं शक्य नाही, कारण मग तो स्वतंत्र राहणार नाही. आग असेल तर ती गरम असणारच, तसंच मध्यस्थ स्वतंत्र नसणारच. काही लोकांचं म्हणणं असं की शेवटपर्यंत पोचलो की मग कर्म सोडून दिली की झालं. वेदांत्यांचं म्हणणं असं की एकदा मध्यस्थता स्वीकारली की स्वतंत्रता, अलिप्तता हे सगळं असणंच शक्य नाही. म्हणून आत्मा मध्यस्थ असणंच शक्य नाही. तो मध्यस्थ आहे हेच काल्पनिक आहे, तो ब्रह्मच आहे. ते दोघं दोन असले तर द्वैत आलं, असंच व्यासांनी सांगितलं आहे. म्हणजेच तो मध्यस्थ आहे हेच मुळी अज्ञान आहे. आता पुढचं 41वं आणि एकूणातलं 266वं सूत्र बघू. पण ती मध्यस्थता ब्रह्माकडूनच तर आली आहे, हे तर वेदांमध्येच सांगितलेलं आहे. शंका अशी की मध्यस्थता ही ब्रह्मावरच अवलंबून असते का? काहींचं म्हणणं असं की तसं नसतं, कारण आत्मा सर्व काही करू शकतोच. त्याला कुणावरही अवलंबून राहायची गरजच नाही. पण अज्ञानाच्या अंधारात असल्यामुळे त्याला त्या वेळेपुरतं काही कळत नाही. यावर शंका अशी की जर ब्रह्माला सर्वच ठाऊक आहे आणि तो सर्व काही करू शकतो, तर तो वाईट करतोच कशाला? यावर उत्तर असं की असं काही नसतं. आता पुढचं 42वं आणि एकूणातलं 267वं सूत्र बघूया. ब्रह्म देखील केलेल्या प्रयत्नांवरच अवलंबून असतो. ते प्रयत्न चांगले आणि वाईट दोन्ही कर्म करण्यासारखी असू शकतात. परिणाम ज्या त्या कर्मांवर अवलंबून असतात. यावर एक विचार असा की जर मध्यस्थच ब्रह्मावर अवलंबून असला तर व्यक्तीच्या प्रयत्नांची गरजच काय? याचं उत्तर असं की प्रत्यक्ष प्रयत्न तर व्यक्तीच करतो. ब्रह्म फक्त व्यक्तीला प्रयत्न करायची क्षमता देतो. ते प्रयत्न करायचे की नाही आणि किती करायचे आणि किती काळ करायचे हे ज्याचं त्यालाच ठरवावं लागतं आणि त्याला त्याचं स्वातंत्र्य असतं. आता पुढचं 43वं आणि एकूणातलं 268वं सूत्र बघूया. सगळे आत्मे ब्रह्माचेच भाग असतात, पण ते वेगळे दाखवले जातात, कारण कुणी वेगळे काम करणारे असतात, त्यांना सारखं कसं दाखवणार म्हणून. यावर शंका अशी की एका ठिकाणी असं म्हटलं आहे की ब्रह्मा कृपा करणारा आणि आत्मा कृपा ग्रहण करणारा असा पण असतो. मग त्यांचं नातं मालक आणि नोकर असं काहीतरी आहे का? वेदांती म्हणतात की तसं नाही, कारण ब्रह्माचे भागच होऊ शकत नाहीत. म्हणजेच हे वाक्य फक्त काहीतरी समजावण्यासाठी आहे. समुद्राची लाट म्हणजे समुद्रच,
ठिणगी म्हणजे आगच. मग त्यावर शंका अशी की मग माणूस ब्रह्म का नाही? कारण ते वेगळे आहेत असा उल्लेख आहे, ते आहेत एकच. पण याचा जो शोध घेतो आणि ते ब्रह्मच आहेत हे त्याला समजतं, तोच ऋषी बनतो. जे मासे पकडणारे असतात किंवा जे नोकर असतात, स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, नवजात बालक असो, नाहीतर वृद्ध असो, सगळे ब्रह्मच तर असतात. आता पुढचं 44वं आणि एकूणातलं 269वं सूत्र बघू. हेच काही मंत्रांमध्ये पण सांगितलं आहे की सर्व ब्रह्माच असतो. सागरावरील लाटा म्हणजे सागरच नाही का? आता पुढचं 45वं आणि एकूणातलं 270वं सूत्र बघू. हेच सारं गीतेत आणि स्मृतींमध्येही सांगितलं आहे. आता पुढचं 46वं आणि एकूणातलं 271वं सूत्र बघू. व्यक्तीच्या सुखदुःखामुळे आणि प्रकाश वगैरे संवेदनांच्यामुळे ब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही. अज्ञानामुळे शरीर आणि आत्मा एकच असे वाटतात, पण ते तसे नसतात. शरीर हे खरं नसतंच. त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी, इच्छा हे पण काहीच खरं नसतं. आता पुढचं 47वं आणि एकूणातलं 272वं सूत्र बघू. हेच स्मृतींमध्ये आणि उपनिषदांमध्येही सांगितलं आहे. आत्मा किंवा ब्रह्माला कशानेच काही फरक पडत नाही. कर्म झालं काय, न झालं काय, त्याचाही काही परिणाम झाला काय आणि न झाला काय. मग त्यावर शंका अशी की जर कशानेच काही फरक पडत नाही, तर मग असं करा आणि तसं करू नका असं का सांगितलं जातं? याचं उत्तर असं की हे सर्व शरीराच्या स्तरापुरतंच असतं. एकदा ज्ञान झालं की कशानेच काही फरक पडत नाही. आता पुढचं 48वं आणि एकूणातलं 273वं सूत्र बघू. शरीराच्या स्तरावर असतो तेव्हा त्यासाठी हे करा आणि हे करू नका असं सगळं असतं. ज्ञान झालं की मग हे काहीच लागू नसतं. त्याला वेदांमधलं सारंच मिळालेलं असतं. तोवर सारे फरक असतात आणि चांगलं वाईट पण असतं. आता पुढचं 49वं आणि एकूणातलं 274वं सूत्र बघूया. आत्मा आणि शरीर यांचा वास्तवात काही संबंध नसतो, म्हणून शरीराने केलेली कर्म आणि त्या कर्मांचे झालेले परिणाम यांचाही आत्म्याशी काहीही संबंध नसतो. आता पुढचं 50वं आणि एकूणातलं 275वं सूत्र बघू. एक आत्मा म्हणजे खरं तर ब्रह्माचं प्रतिबिंब असतं एवढंच म्हणता येईल. आता पुढचं 51वं आणि एकूणातलं 276वं सूत्र बघू. कोणतंही काम करण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो आणि त्यांचं नक्की काय आणि किती महत्त्व आहे हे मोजता येण्यासारखं नसतं. चांगलं वाईट, क्षमता, मन, वाचा, शरीराची क्षमता या सगळ्यांचा त्याच्यात सहभाग असतो. प्रत्येकात फरक असतो, पण नियम सगळ्यांसाठी तेच असतात. वर दिलेल्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक व्यक्तीमध्ये फरक असतो. काहीही करताना कुणाचा किती सहभाग आहे असं मोजता येत नाही. कुणी किती पक्क ठरवतोय यावरही अवलंबून असतं. आता पुढचं 52वं आणि एकूणातलं 277वं सूत्र बघू. काही करायचं ठरवलं तरी ते आत्मा आणि शरीर, मन आणि बुद्धी यांच्या संयुक्त विद्यमाने ठरवलं जातं. त्यामुळे प्रत्येक घटकाची स्वतःची जबाबदारी किती आणि त्याचं स्थान किती हे कळतच नाही. आता पुढचं 53वं आणि एकूणातलं 278वं सूत्र बघू. या एका घटकामुळे आनंद झाला आणि ह्या एका घटकामुळे दुःख झालं, त्यामुळे घडलं असं काही निश्चित सांगता येत नाही. असं म्हणू शकतो की आत्मा जरी एकच असला तरी प्रत्येकाचं मन आणि शरीर वेगळं वेगळं असतं. जीवनात आत्मा, मन आणि शरीर यांच्याशी जोडलेला असतो. एकाच घटनेचा दोन व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होतो, तो यामुळेच.